नो दैट आई एम, याचा अर्थ ते त्यांच्या कामाचं श्रेय आहे। ऐसे बताना चाहूँगी कि जैसे पहले हम लोग कम्युनिटी में काम कैसे करना चाहिए उसके लिए हमको और ज़्यादा गाइडेंस मिला। इसके लिए थैंक यू केएमसी। मदर केअर म्हणजे काय, सॉरी केएमसी म्हणजे काय, मदर केअर की आपण हा कार्यक्रम 3 वर्षापासून आपल्या परिसरात हा मोठ्या उत्साहाने राबवत आहे। त्याच्यामुळे चेतना मॅडम कधी पण एरियामध्ये प्रत्येक वेळेला समजून सांगत होत्या आणि आईचं आणि बाळाचं नातं एवढं मजबूत होण्यामुळे आई ही स्वतः आता मदर आहे की कसं म्हणजे जर कोणी प्रेग्नेंट असेल तर ते पहिलेच काही गोष्टींसाठी समजावून सांगत असतात। पण ह्या गोष्टी तर तुमच्यापैकी मॅम तुम्ही प्लीज कम टीम कैन मदर है कोई ना we have mother नगर 4 मेट्रन मॅम यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोला। 4 स्टेप माझ्याकडे आणि स्वाती माझ्याकडे येते। थँक्यू। नमस्कार। कांगारू मदर केअर ही एक खूप छान संस्था आहे। एकाच नव्हे तर पूर्ण ते टीमवर खूप छानपणे काम करतं आणि मुख्य म्हणजे स्ट्रीट प्ले असू देत अथवा कुठल्याही ठिकाणी त्यांचं जे हे असतं कार्यक्रम असतात ते खूप छानरित्या ते पार पाडतात। त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असू दे, देणारं नॉलेज असू दे, अगदी एएनसीचा आहार, त्यानंतर केएमसी मदर, त्यानंतर अगदी मास समिती याच्यामध्ये पण त्यांनी खूप सहभाग घेतला। जसं की हा एक छोटासा रोपटा त्यांनी लावलाय, त्याचं मोठात मोठं वटवृक्ष व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। बेस्ट ऑफ लक ऑल टीम। थँक्यू। आज आमच्या घरी आमच्या बेबीचं 2 किलो 300 ग्राम वजन होतं। यासोबत तर आपण राबवतच आहोत, पण मोठं कम्युनिटीमध्ये जेव्हा डिस्चार्ज होऊन जातं बच्चू तेव्हा मेडिकल ऑफिसर्स आरोग्य केंद्रामध्ये असतात आणि त्याच्यासोबत त्यांच्या अंडर ज्या आशा आहेत, PHN आहेत, नर्सेस आहेत, ANM बोलतो आपण त्यांना, तर त्यांचं सुद्धा खूप भागीदार आहे KMC प्रोग्राम। तुम्ही सुद्धा तुमचा आमच्या ऑर्गनायझेशनतर्फे स्वागतच आहे। असंच आपण पुढेही काम करू अशी अपेक्षा आहे। ठीक आहे, प्लीज। नाही याचं नाव भगत चेतन भगत सर आहे। दिस इज डेस्टिनेशन डिस्कशन चे आज मीटिंगचं प्लॅनच आहे। इन द आयडेंटिफाईड फॅसिलिटीज ऑफ ठाणे। सो सर्वप्रथम आणि त्याचे ऑब्जेक्टिव्स पण होते। कोणताही प्रोजेक्ट चालू करतो काही ऑब्जेक्टिव्स घेऊन आम्ही स्टार्ट करतो। तसेच हा प्रोजेक्टचे 4 मुख्य ते ऑब्जेक्टिव्ह होते। पहिलं होतं जे कमी वजनाचे बाळ आहेत त्यांना त्याचं कॅपॅसिटी बिल्ड करायचं होतं, सो दॅट ते विलिंगली जाऊन इंडिपेंडेंटली केवळ एक सस्टेनेबल इकोसिस्टम बनवायचं आहे, सो दॅट फॅसिलिटी आणि कम्युनिटीचं लिंकेज आपण अजून इफेक्टिव्हली करू शकतो। काही ड्युरेशन ऑफ द प्रोजेक्ट 2023 जून पासून स्टार्ट केलं गेलं होतं। जुलैला वी स्टार्टेड इंटरव्हेन्शन इन फॅसिलिटीज आणि बाळ जे जन्मताच 2500 ग्रॅम्स पेक्षा कमी आहे अशा बाळांना आपण टार्गेट करत आहोत। हे उल्हास सेंट्रल हॉस्पिटल, मॅटर्निटी हॉस्पिटल, कम्युनिटीमध्ये जे डेजपर्यंत बेबी हेल्दी आहे का ते आपण KMC काउन्सिलिंग होत आहे की नाही ते पाहण्यासाठी।
इथे 2 टाइप्स ऑफ इंटरव्हेन्शन आहे. एक म्हणजे नर्स मेंटर्स फॅसिलिटी लेवलवरती स्टाफ नर्सेसना ऑब्झर्व की जेवढे पण लो बर्थ वेट आयडेंटिफाईड झाले इन द फॅसिलिटी त्यांचं KMC इनिशिएशन होत आहे, हॉस्पिटल होत आहे, KMC इनिशिएशन होत आहे. सो त्याचे डिफरंट चॅलेंजेस आहेत, फॅसिलिटी लेवल आहेत, पण वी हॅव सीन पण आता जर मी जाते तर मला अजिबात भीती वाटत नाही. मी लगेच आशांना कॉल करते, त्या लगेच मला रिप्लाय देतात, हा मॅडम तुम्ही या, मी आहे तुमच्यासोबत. IC मटेरियल्स पोर्ट्रे केले आहे, सेल्फी पॉईंट्स आहे, एक KMC ट्री पण बनवला आहे. सो यू कॅन राईट युअर कमिटमेंट जे पण तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये कराल किंवा अपेक्षा स्वतःसाठी एक कमिटमेंट करता की KMC साठी किंवा कमी वजनासाठी मी ही गोष्ट करेन, तर प्लीज तुम्ही ते ट्रीवरती मेन्शन देऊ शकता. प्लस सेल्फी पॉईंट पण आहेत, छान छान फोटोजही काढा आणि एक IC मटेरियल पण ठेवलेलं आहे. सो हेच करून मी थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस इव्हेंट. थँक्यू. नमस्कार, माझं नाव चेतना सार्वे. मी ॲज अ पिअर एज्युकेटर म्हणून काम करते. आमच्या संस्थेचं नाव फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ, तसेच कर्नाटका हेल्थ ट्रस्ट आहे. यामध्ये आम्ही कंगारू मदर केअर या प्रोजेक्टवरती काम करतो. आमच्या कंगारू मदर केअर प्रोजेक्टमध्ये जे लो बर्थ बेबी आहेत त्यांच्या त्यांची डेथ कमी व्हावी यासाठी हा प्रोजेक्ट काम करतो. तर आजचा प्रोग्रामचा असा उद्दिष्ट होता की 3 वर्ष हा प्रोजेक्ट 3 वर्ष झालेले आहेत, हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. तर 3 वर्षामध्ये आपण किती काम केलेलं आहे, जसं फॅसिलिटीमध्ये किती काम केलेलं आहे, कम्युनिटीमध्ये याच्यावर किती प्रोग्रेस झालेला आहे, तर यासाठी हे प्रोग्राम ठेवलेलं होतं. त्याच्या थ्रू आपल्याला माहिती पडलेलं आहे की जे हॉस्पिटलमध्ये जे लो बर्थ बेबी जन्माला येत होते ते कम्युनिटीमध्ये जाऊन आधी बालकांचा मृत्यूचा दर जास्त होता, पण आता KMCमुळे जे बाळ डिस्चार्ज होऊन घरी जातात तर त्यांचा मृत्यूचा दर हा कमी झालेला आहे. तर कंगारू मदर केअर एक खूप चांगलं असं एक ट्रीटमेंट आपण जसं बोलू शकतो की त्याच्यामुळे खरंच बालकांना फायदा होतोय. आणि हे जसं आम्ही सुरुवातीला एकटं काम करायचो, पण आता त्याच्यासाठी आम्हाला उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या थ्रू आम्ही यांच्या आशा वर्करांथ्रू आम्ही एरियामध्ये जातो. तर आता आम्ही न जाता आशा वर्कर पण डेव्हलप झालेले आहेत. आशा वर्कर स्वतः एरियामध्ये जाऊन कंगारू मदर केअर बद्दल माहिती सांगतात आणि जर कोणी प्रायव्हेटची पण मदर असेल तर त्यांना पण ते KMCची व्हिजिट करतात. तर एक म्हणजे 3 वर्षाचा इफेक्ट दिसून येतो एरियामध्ये की बालकांचा मृत्यू कमी झालेला आहे. FMCHचे सिनियर मॅनेजर शुभांगी मॅम, तसेच KHPTचे प्रोग्राम मॅनेजर जय मोरे सर, आपले FMCHच्या फॅसिलिटी कोऑर्डिनेटर श्रद्धा गुराव मॅम, आणि आपल्या FMCHच्या पिअर एज्युकेटर सुषमा बागुल आहेत. तर यांचा पण खूप KMCसाठी सपोर्ट आहे. नमस्कार, माझं नाव जयकुमार मोरे. मी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम करतोय KHPT ऑर्गनायझेशनमध्ये. आजचा जो कार्यक्रमाचा उद्दिष्ट असं होतं की कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट उल्हासनगरमध्ये गेले 3 वर्षापासून आम्ही राबवत आहे. FMCH ही आमची सोबत आमची ऑर्गनायझेशन काम करते. याच्यामध्ये कंगारू मदर केअर पद्धतीमध्ये लहान बालकांचा जो मृत्यूदर आहे कमी होण्यास खूप मदत होते आणि ही पद्धत आता उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहयोगाने पूर्ण शहरामध्ये आणि आजूबाजूच्या शहरामध्ये इम्प्लिमेंट केली जात आहे. या प्रोग्राममध्ये आम्हाला FMCH या ऑर्गनायझेशनचं खूप मोठं सहकार्य लाभलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे प्रोग्राम मॅनेजर शुभांगी मॅडम या सोबत असतात. नंतर फॅसिलिटी कोऑर्डिनेटर आमचे श्रद्धा गुरव मॅडम आणि पिअर एज्युकेटर आमचे चेतना आणि सुषमा मॅडम हे सुद्धा आमचा सपोर्ट करतात. माझं नाव शुभांगी भोयटे आहे आणि मी FMCH मध्ये ॲज अ सिनियर प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहे. कंगारू मदर केअर प्रोग्राम हा गेल्या 2-2.5 वर्षापासून चालू आहे. आपल्या सेंट्रल हॉस्पिटल आणि
उल्हासनगरच्या मॅटर्निटी होममध्ये. त्याचसोबत कम्युनिटी समुदायामध्ये सुद्धा आपली टीम काम करत आहे. ह्याचा एकच उद्देश असा आहे की KMCच्या थ्रू कम्युनिटीमध्ये जो मृत्यूदर होतो, बालकांचा मृत्यूदर होतो, ते कमी करण्याचं काम करत आहे आणि योग्य त्या वेळेला महिलांना वेळेवरती त्याचा कंगारू मदर केअर बद्दल माहिती मिळावी आणि त्याच पद्धतीने मुलांना, फॅमिलींना सपोर्ट व्हावा, हेच आमचा एक उद्देश आहे. नमस्कार, माझं नाव श्रद्धा गुरव. मी ॲज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया इथे काम करत आहे. KHPT यांच्या सहयोगाने कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट उल्हासनगर येथे 2023 पासून चालू आहे. तर आज नमस्कार, माझं नाव श्रद्धा गुरव. मी ॲज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर FMCH या संस्थेमध्ये काम करत आहे. आमचा कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट KHPT या संस्थेच्या सहयोगाने उल्हासनगर येथे कार्यरत आहे. सेंट्रल हॉस्पिटल, मॅटर्निटी हॉस्पिटल आणि उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने आम्ही हा कार्यक्रम उल्हासनगर येथे करत आहोत. सो आजचं मूल उद्देश होतं की आम्ही जे 2.5 वर्षापासून काम करत आहोत ते सगळ्यांसोबत एकत्रित येऊन त्यांना ते काम दाखवण्याचं एक आजचा हा कार्यक्रम 2.5 वर्षापासून जे आमचं काम चालू आहे ते त्याचा आढावा देण्यासाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये सेंट्रल हॉस्पिटलचे काही स्टाफ, मॅटर्निटी हॉस्पिटलचे स्टाफ आणि कॉर्पोरेशनचे काही स्टाफ त्यांनी उपस्थिती दाखवली. त्याचं मूल उद्देश हेच होतं की कसं आपण एकत्रित येऊन KMCच्या मार्फत कमी वजनाच्या बाळांसाठी KMC देऊन त्यांचं वजन वाढेल आणि ते 28 दिवसापर्यंत हेल्दी होऊ शकतात. KMC एक छोटीशी प्रक्रिया आहे. फक्त बाळाला छातीवर ठेवायचं आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्टने बाळाचं वजन वाढवण्यात येतं आणि बाळ 28 दिवसापर्यंत KMC आपण करू शकतो. तर मी सगळ्यांना हेच आवाहन करेन की जर बाळ कमी वजनाचं असेल तर त्यांनी KMC हे स्वतःहून स्टार्ट करणं गरजेचं आहे. बाळाला छातीपाशी ठेवून KMCने बाळाचं वजन वाढवता येतं. धन्यवाद.